सुंदर होतं आणि टीनेजर्सला पण आवडलेलं आहे, लहान मुलांना पण आवडलं आहे आणि सिनियर सिटिझन्सला पण आवडलं आहे. ऑइली वाटलं नाही, पुरी जी होती ती पण छान सॉफ्ट होती, ऑइली नव्हती आणि प्रमाण पण सगळ्या याचं चविष्ट होतं आणि खूपच सुंदर होतं. आणि मी जसं तुम्हाला विचारलं त्याप्रमाणे मी घरी काही फंक्शन असेल तेव्हा पण मी बोलवेन तुम्हाला. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू सुंदर, खूप सुंदर वाटलं मला. थँक्यू सो मच. स्पेशली मला तुमचा एक फीडबॅक द्या. तुम्ही ऑनलाईन बराच आग्रह करून मला इकडे अशी ऑर्डर मिळवून दिली की तुमचा विश्वास होता की इकडचं जेवण माझ्याकडे चांगलं असेल आणि मला असं वाटतं की तुमच्या विश्वासाला मी सार्थक ठरलेलो आहे. तर तुमचा एक फीडबॅक मला द्या, कसं वाटलं तुम्हाला जेवण? मी दादी की रसोईचं जेवण गेली 4-5 वर्ष मागवते, कधी कधी असं छोटं मोठं मागवते, पण ह्यावेळेचं जेवण खूप म्हणजे नेहमीच चांगलं असतं म्हणून आम्ही ऑर्डर दिली आणि जेवण खूप अप्रतिम होतं. मेन म्हणजे लोकांना खूप आवडलं आणि लोक खूप हॅपी होते. सगळे मेन म्हणजे आनंदाने जेवले. एकाची कंप्लेंट आलेली नाही घेऊन आणि भाजी अप्रतिम, भाजी अप्रतिम, थँक्यू सो मच. खूप छान, सर्वच छान छान होतं. आणि सर्व्हिस महत्वाची म्हणजे खूप छान. दादी की रसोई अशा नावाने असं वाटतं की मराठी लोकांना हे जेवण आवडेल की नाही, पण आम्हाला सगळ्यांना ते आवडलेलं. दादी की रसोई नाव मुळात ठेवण्यामागचं कारण की आम्ही नाव ठेवणार होतो आजीज किचन, पण आजीज किचन म्हटलं कसं होतं की पर्टिक्युलर एक मराठी माणसांसाठीच असं वाटतं. मग दादी की रसोई नाव ठेवण्यामागचं कारण की दादी की रसोई म्हटलं की नॉर्मली बरेच लोक आजीला दादी म्हणतात, तर मग दादी की रसोई म्हणजे त्यात मग सगळे आले त्यामध्ये म्हणजे मग म्हणून आमचं ठेवण्यामागचं कारण छान आणि ते आजीज किचनपेक्षा ऐकायला बरंही वाटतं. आणि सर्वांनीच खाणाऱ्यांनी खूप खूप कौतुक केलेलं आहे. प्रत्येकाने कौतुक केलेलं आहे अगदी की जेवण खूप सुंदर. ओके थँक्यू. ऑइली असतं वगैरे तसं जाणवलेलं नाही. ओके थँक्यू सो मच.